नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील लाखो मतदारांसाठी अखेर एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे. जर तुम्हालाही अशी भीती वाटत असेल की माझं नाव प्रारूप यादीमधून गायब झालं तर काय, एकदा माझं नाव वगळलं तर ते पुन्हा कधी जोडल्या जाईल किंवा नाही, माझ्या नावातील किंवा माझ्या कागदपत्रातील विसंगतीमुळे माझं मतदानाचा हक्क पूर्णतः संपणार का, माझं नाव ॲनॉमलीमध्ये आहे, माझं नाव विसंगतीमध्ये आहे, तर माझं नाव मतदान यादीमध्ये राहणार किंवा नाही, जर असं झालं तर पुढे काय, असेही जर तुम्हाला प्रश्न पडले असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण महाराष्ट्र मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने याबाबत अधिकृत प्रसिद्धीपत्र जारी करून सर्व शंकांचं निराकरण केलं आहे. म्हणजे तुमच्या सर्व अडचणींना आणि तुमच्या प्रश्नाचं एकमात्र उत्तर आता ह्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे जारी करण्यात आलेलं आहे. तर चला आपण पाहूयात नेमकं या प्रसिद्धीपत्रामध्ये काय म्हटलं आहे ते. मित्रांनो, हे नवीन प्रसिद्धीपत्रक समजून घेण्यापूर्वी आपण आधी जाणून घेऊया की SIR प्रक्रियेदरम्यान आपल्याला कोणत्या कोणत्या अडचणी आल्या होत्या. मित्रांनो, SIR प्रक्रियेदरम्यान अनेक मतदारांच्या मनात मोठी चिंता निर्माण झाली होती. यामागचं कारण होतं, बऱ्याच लोकांच्या नावामध्ये तफावत होती. बऱ्याच महिलांचं नाव लग्नाआधी वेगळं होतं आणि लग्नाच्या नंतर तो बदललेलं आहे. त्यांचं आडनावही बदललेलं आहे, बऱ्याच महिलांचं नावसुद्धा बदललेलं आहे. जसं की विमल रमेश जाधव यांचं लग्नानंतरचं नाव विमलबाई प्रकाश पाटील झालेलं आहे. काही लोकांच्या बाबतीत लहानपणी त्यांचं नाव किंवा 2002ला त्यांचं नाव विजयकुमार आनंद कदम असेल तर त्यांचं यावेळेस नाव जे आहे ते विजय आनंद कदम असं झालेलं आहे. तर ह्या सगळ्यामुळे किंवा मॅपिंगमध्ये काही अडचणी असतील, एका मतदाराला 3 पेक्षा अधिक मॅपिंग झालेले असतील, 6 पेक्षा अधिक जास्त मॅपिंग झालेले असतील, तसेच बऱ्याचशा लोकांच्या नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक होत्या, मतदान ओळखपत्र आणि आधार कार्ड यांच्या नावातही तफावत होती. या सगळ्या विविध अडचणीमुळे बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला होता. बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये अडचण आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं की जर अशा परिस्थितीमुळे माझं नाव जर मतदार यादीतून निघालं तर काय होईल. ह्या प्रश्नाचं उत्तर अजूनही भेटलं नव्हतं. त्यामुळे काय होऊ लागलं की विविध माध्यमातून आपल्याकडे अफवांचं बाजार पसरला होता. विविध अफवा येत होत्या. काही अफवामध्ये असं सांगण्यात येत होतं की तुम्हाला जर मतदार यादीमध्ये एकदा नाव आलं नाही की परत तुम्हाला नाव कधी टाकता येणारच नाही. जुनी ही मतदार यादी पूर्णतः रद्दच झालेली आहे, आता ती परत कधी बदलणारच नाही. जर तुमचं मतदार यादीमध्ये नाव आलं नाही तर तुम्हाला कोणतीही योजना मिळणार नाही. हे जर तुम्हाला नाव आलं नाही तर तुम्हाला इतक्या अडचणीला समोर जावं लागेल आणि तुम्हाला तुमची नागरिकता सिद्ध करावी लागेल आणि त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट जे आहेत ते खूप अडचणीचे कागदपत्र आहेत. अशा प्रकारे विविध माध्यमातून आपल्यासमोर भरपूर अफवा येत होत्या आणि ह्या सगळ्यामध्ये आपला जो मतदाता आहे तो बराच कन्फ्यूज झाला होता. विशेषतः महाराष्ट्रातील मतदाता जो आहे तो भरपूर कन्फ्यूज झाला होता आणि ह्या सर्व प्रश्नांचं उत्तर घेऊन आलेलं आहे ते म्हणजे हे प्रसिद्धीपत्रक. तर चला पाहूयात की नेमकं या प्रसिद्धीपत्रकात काय आहे ते. तर पहा, सर्वप्रथम आपल्याला या प्रेस नोटमध्ये दिसेल की आपल्याला BLO मार्फत 8 ऑगस्ट 2026 पर्यंत पूर्ण प्रक्रिया SIRची पूर्ण करायची आहे आणि 17 ऑगस्ट 2026 रोजी प्रारूप मतदार यादी अर्थात ड्राफ्ट वोटर लिस्ट जारी करण्यात येणार आहे. बरं, म्हणजे ही ड्राफ्ट वोटर लिस्ट आली याच्यानंतर सगळी प्रक्रिया बंद होईल का? नाही. ड्राफ्ट वोटर लिस्टमध्ये कोणत्याही कारणामुळे जर एखाद्या व्यक्तीचं नाव आलं नाही, ते कोणत्याही कारणामुळे असो, मग त्या व्यक्तीला सर्व रस्ते बंद झाले नाहीत तर त्या व्यक्तीला आता नव्याने फॉर्म नंबर 6 भरावं लागेल. त्यासोबत त्याला एक डिक्लरेशन म्हणजे घोषणापत्र आणि आवश्यक ते कागदपत्र द्यावे लागतील. आता हे घोषणापत्र काय आहे, ते कसं भरायचंय किंवा कोणते कागदपत्र द्यायचेत ह्यावर आपण एक सोप्या भाषेमध्ये स्टेप बाय स्टेप संपूर्ण व्हिडिओ बनवणार आहोत. तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण पुढच्या काही दिवसात तो व्हिडिओ येणारच आहे. चला तर पुढे पाहूयात. तर आपल्याला ह्या फॉर्म 6 सोबत एक डिक्लरेशन आणि आपल्याला आवश्यक ते डॉक्युमेंट द्यायचे आहेत आणि जर आपण असं देऊन टाकलं तर आपलं नाव अंतिम मतदार यादीमध्ये येऊ शकतो. दुसरी विशेष गोष्ट म्हणजे काही लोक आहेत ज्यांनी 18 वर्ष वय पूर्ण केलेलं आहे परंतु त्यांनी मतदार यादीमध्ये आपलं नाव टाकलंच नाही.
मग अशा लोकांचं काय, तर त्याही लोकांना त्यांचं वय 18च्या वरती असेल अशा सर्व लोकांना फॉर्म नंबर 6 भरून त्यांचं नाव मतदार यादीमध्ये परत एकदा लावता येईल. काही लोकांना असं वाटत असेल की काही लोकांचं नाव अजूनही चुकीनं आलेलं आहे, त्यांना आपल्याला काढायचं आहे, तर अशाही लोकांसाठी फॉर्म नंबर 7 भरून एखाद्या चुकीच्या व्यक्तीचं नाव या मतदार यादीमधून काढता सुद्धा येईल. आणि सर्वात मोठी जी अडचण आहे मित्रांनो, ती आहे आपल्या नावातील किंवा आपल्या जन्मतारखेतील दुरुस्तीबाबत. कारण बरेचसे लोक आहेत, मी तर सांगतो की जवळपास 70 ते 80% लोक आहेत की ज्यांच्या नावामध्ये तफावत आहे, ज्यांचं मतदान कार्डवरील नाव आणि आधार कार्डवरील नाव मॅच होत नाही, किंवा त्यांच्या TC वरील नाव आणि त्यांच्या मतदान कार्डवरील नाव मॅच होत नाही, त्यांच्या 10वीच्या सनदवरील नाव आणि त्यांच्या मतदान कार्डवरील नाव मॅच होत नाही. बऱ्याच लोकांशी अशीही अडचण आहे की त्यांचं मतदान कार्डावरील नावच चुकीचं आहे, ते नावच बरोबर नाहीये, किंवा त्यांचं आधार कार्डचं सुद्धा नाव बरोबर नाहीये, तर मग ते करेक्शन कसे करतील? ह्या सगळ्यांसाठी मित्रांनो आपल्याला फॉर्म नंबर 8 भरता येणार आहे. हे सगळे जे फॉर्म आहेत, म्हणजे फॉर्म नंबर 6 असेल, 7 असेल किंवा 8 असेल, हे आपल्याला 17 ऑगस्ट 2026 ते 16 सप्टेंबर 2026 या कालावधीमध्ये भरता येणार आहेत. आणि आपण हे फॉर्म भरले तर याचा विचार ERO करतील आणि ERO आपलं नाव अंतिम मतदार यादीमध्ये समाविष्ट करतील. आणि विशेष म्हणजे यात सांगण्यात आलेलं आहे की कुठलीही चुकीची माहिती किंवा खोटी माहिती, बनावट माहिती आपण द्यायची नाहीये, अन्यथा आपल्यावर पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्ट 1950 अंतर्गत कारवाई सुद्धा करण्यात येईल. मित्रांनो, हा जो 17 ऑगस्ट आणि 16 सप्टेंबर हा जो 1 महिन्याचा जवळपास कालावधी आहे, या कालावधीमध्ये जे काही आपल्याला बदल करायचे आहे, नव्याने फॉर्म भरायचे आहे, हा जो वेळ आहे, हा वेळ सुनावणीचा आणि आपले दावे ऐकण्याचा वेळ आहे. म्हणजे या कालावधीमध्ये आपण जे काही फॉर्म भरणार आहोत ते ERO मार्फत तपासले जातील आणि ते योग्य असतील तर आपलं नाव नक्कीच अंतिम मतदार यादीमध्ये येणार आहेत. आता हे फॉर्म नंबर 6 कसं भरायचं, 7 कसं भरायचं किंवा 8 कसं भरायचं, खूप अत्यंत सोपी पद्धत आहे मित्रांनो. आपण हे फॉर्म आपल्या मोबाईलवरूनच कुठेही न जाता अवघ्या 5 ते 10 मिनिटात कुठलीही अडचण न येता, कुठलीही परेशानी न करता आपण हे फॉर्म भरू शकतो. याबद्दल ही जो व्हिडिओ आहे तो येणाऱ्या काळात याच YouTube चॅनलवर येणार आहे, तर आपण कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तसेच आपल्याला ही अत्यंत महत्त्वाची माहिती आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा. तर माझी आपणाला विनंती आहे की अफवा न पसरवता हा व्हिडिओ पसरवा, म्हणजे या व्हिडिओला शेअर सुद्धा करा. एकंदरीत मित्रांनो, आता महाराष्ट्र इलेक्शन कमिशनने हे स्पष्टपणे सूचित केलेलं आहे की आपल्याला कुठलीही घाबरायची गोष्ट नाहीये. जर प्रारूप मतदार यादीमध्ये अर्थात ड्राफ्ट वोटर लिस्टमध्ये आपलं नाव आलं नाही तरी आपल्याला घाबरायचं नाहीये. आपल्या नावात चूक असेल तरी आपल्याला घाबरायचं नाहीये. आपल्या नावामध्ये काही ॲनोमली असेल तरी आपल्याला घाबरायचं नाहीये. त्याच्यामुळे न घाबरता आपण येणाऱ्या प्रक्रियेला समोर जायचं आहे. यानंतर नोटीस कशा येणार आहेत, नोटीसला उत्तर कसं द्यायचंय, डॉक्युमेंट अपलोड कसे करायचे, याबद्दल ही व्हिडिओ या चॅनलवर येणार आहेत. तर मित्रांनो, या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. मी ॲडव्होकेट रहीम शेख. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद.